अरबी समुद्राच्या लाटांशी झुंजत उभ्या असलेल्या मराठा साम्राज्याच्या सागरी सीमांचे रक्षण करण्यात जलदुर्गांची भूमिका अनन्यसाधारण राहिली आहे. या शृंखला अंतर्गत रायगड जिल्ह्यातील अलिबागच्या किनाऱ्याजवळ उभा असलेला किल्ले सर्जेकोट हा मुख्य कुलाबा किल्ल्याचा शेजारी आणि लष्करी उपदुर्ग म्हणून ओळखला जातो. भौगोलिक वर्गीकरणानुसार हे दोन्ही किल्ले मिश्रदुर्ग या श्रेणीत मोडतात. भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी सभोवताली वेढल्याने ते अभेद्य जलदुर्गात रूपांतरित होतात, तर ओहोटीच्या वेळी दोन्ही किल्ल्यामधील जमीन कोरडी पडून ते तात्पुरते भुईकोट बनतात. अलिबाग परिसरात सुरुवातीला समुद्र किनाऱ्यापासून 5 मैल आत डोंगरावर असलेल्या सागरगडावरून अलिबागच्या संपूर्ण किनारपट्टीवर आणि धरमतलच्या खाडीवर केवळ लक्ष ठेवणे शक्य होते, परंतु प्रत्यक्ष सागरी आक्रमण थोपवणे कठीण होते. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या दूरदृष्टीच्या राजाने हे ओळखून समुद्रात सक्रिय संरक्षण फळी निर्माण करण्यासाठी खांदेरी, कुलाबा आणि सर्जेकोट या किल्ल्यांची मालिका उभारण्याची योजना आखली. इसवी सन 1779 मध्ये खांदेरी बेटावर किल्ला बांधताना जवळच असलेल्या उंदेरी बेटाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे जंजिऱ्याच्या सिद्धीने त्यावर कब्जा केला होता, जी मराठ्यांसाठी मोठी ऐतिहासिक चूक ठरली. या पराभवातून बोध घेऊन छत्रपती संभाजी महाराजांनी कुलाबा किल्ल्याच्या शेजारील उघड्या खडकाचे रक्षण करण्यासाठी जून 1681 मध्ये किल्ले सर्जेकोटचे बांधकाम पूर्ण केले. मालवण जवळचा सर्जेकोट हा गड नदीच्या मुखाशी बांधलेला एक स्वतंत्र दुर्ग असून तो जांभ्या दगडाने बनलेला आहे, तर अलिबागचा सर्जेकोट हा कुलाब्याचा संरक्षक उपदुर्ग असून तो काळ्या दगडाच्या चिऱ्याने उभारलेला आहे. किल्ले सर्जेकोट हा आकाराने लहान असून त्याला कुलाबा किल्ल्याचा 18वा बुरुज असेही मानले जाते. सर्जेकोटच्या संरक्षणासाठी 5 अत्यंत भक्कम बुरुज उभारण्यात आले असून त्याची तटबंदी सुमारे 3 मीटर जाड आहे. मराठा आरमारी स्थापत्यशास्त्राचा एक अप्रतिम आविष्कार या दोन्ही किल्ल्यांच्या जोडणीत पाहायला मिळतो. भरतीच्या वेळी दोन्ही किल्ले एकमेकापासून तुटू नयेत म्हणून छत्रपती संभाजी महाराजांनी दोन्ही किल्ल्यांच्या दरम्यान एक दगडी पूल बांधला होता. या पुलावर स्वतःचे संरक्षण करण्यासाठी 2 स्वतंत्र बुरुज उभारण्यात आले होते. या किल्ल्याच्या तटबंदीमध्ये दगड एकमेकावर असताना सांध्यामध्ये चुन्याचा वापर केलेला नाही. जेव्हा समुद्राच्या प्रचंड लाटा तटबंदीवर आदळतात तेव्हा पाणी दगडाच्या फटीमधून आत शिरते, ज्यामुळे लाटांचा वेग आणि दाब अत्यंत कमी होतो. उत्तर पश्चिम दिशेला असलेले मुख्य प्रवेशद्वार कुलाबा किल्ल्याकडे तोंड करून उभे आहे. आज या दाराची मुख्य दगडी चौकट शिल्लक असून गडाच्या आतील भागात प्रवेश करताच डाव्या बाजूला झाडाझुडपांनी वेढलेली एक विहीर नजरेस पडते. किल्ल्याच्या तटबंदीवर जाण्यासाठी 2 प्रकारचे जिने बांधलेले आहेत, ज्यामध्ये एक तटाला बिलगून असलेला अरुंद जिना आणि दुसरा ऐसपैस बांधलेला मोठा जिना आहे. तटबंदी व बुरुजात जंग्या व झरोके दिसतात. तटबंदीवरून किल्ल्यास फेरी मारता येते. तटबंदीवरून पूर्वेला अलिबाग शहराची विस्तृत पुळण, पश्चिमेला अथांग अरबी समुद्र, दक्षिणेला मुख्य कुलाबा किल्ला व सभोवतालचे घनदाट कांदळवन आणि उत्तरेला दूरवर ऐतिहासिक खांदेरी व उंदेरी हे जोड किल्ले नजरेस पडतात.